हॅलो गाईज, कसे आहात? बरे आहात ना? मजेत ना? बघा आता हे आपण आरवलीच्या टेरिसवरती आहे. G+7 ही बिल्डिंग आहे मित्रांनो. हे जे तुम्हाला जे संपूर्ण दाखवतोय ना, हे बघा मुंबई एक्सप्रेस हायवे आहे. हा मुंबई पुणे एक्सप्रेस, हा एक्सप्रेसचा रोड आहे मित्रांनो. हे जे तुम्हाला समोर जे दिसते ना, ते इंडिया बुलची बिल्डिंग आहेत संपूर्ण मित्रांनो. हा बघा संपूर्ण आपल्या ओल्ड पनवेलचा आरिवलीपासूनचा हा सगळा तुम्हाला हा परिसर मी दाखवत आहे मित्रांनो. पहा हे बघा. आणि तो जो समोर तुम्हाला दिसतोय ना, तो ओल्ड पुणे रोड आहे. तो जुना रोड आहे. तो जुना रोड डायरेक्ट सेडूवरून पुण्याला गेलेला आहे बघा मित्रांनो. आणि तो तसाच समोर तो आपल्या पनवेल स्टेशन, एअरपोर्ट, आपला कळंबोलीचं MGM, तो डायरेक्ट आपल्या मुंबईला जोडलेला आहे रस्ता. आणि तोच रस्ता JNPTला सुद्धा जोडलेला आहे रस्ता बघा. ओल्ड मुंबई पुणे रोड आहे तो JNPTला जो रोड जोडलेला आहे मित्रांनो. आणि हे तुम्हाला जे समोर दाखवते बघा, हे आपली हे आरिवलीची बिल्डिंग, ही विराटनगरी आहे मित्रांनो. आणि ही जी बिल्डिंग आहे आता आपण हे उभे आहोत ह्या बिल्डिंगच्या तिथं, तर ह्या बिल्डिंग वृंदावन आहे मित्रांनो. हे तुम्हाला जे संपूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवले, एकदम सुंदर आणि ब्युटिफुल व्ह्यू आहे. हे बघा संपूर्ण खाली कामकाज चाललेलं आहे. या समोरच्या बिल्डिंगचं नाव काय आहे प्रज्ञा? हां, वृंदावन. समोरची वृंदावन 2 नंबर. हे बघा मुलीने पण छान एकदम मस्त सांगितला. मुलीचं बी धन्यवाद मित्रांनो. बघा खाली काम चालले बघा, किती सुंदर. आणि हे समोरचे तुम्हाला दाखवतोय तो बघा गेट आहे मित्रांनो. हे समोरून जो तो तुम्हाला दाखवले पाठीमागं जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवले होते, तर तो आता जी तुम्हाला जी मोकळी जागा दिसते आहे ना मित्रांनो, एक्सप्रेस हायवेलाच लागून आहे ना, थोडासा फेस सोडलेला आहे बघा. आणि एका साईडला बघा जागा आपले जे कंपाऊंड लावलेलं आहे मित्रांनो, ते आपले एक्सप्रेस रोडच्या बाजूला सर्व्हिस रोड आपण तसाच संपूर्ण असाच संपूर्ण पुढपर्यंत तो आपल्या आजिवली जो जुना ब्रिज आहे मित्रांनो, त्या आजिवलीच्या जुन्या ब्रिजला जाऊन तो मिळणार आहे. तसाच सर्व्हिस रोड पुढं आपल्या त्या आजिवलीच्या ब्रिजच्या खालून डायरेक्ट आपण पुन्हा त्या रोडला जॉईन होणार आहोत. त्यामुळे इतकं सुंदर आणि छान ब्युटिफुल व्ह्यू आहे मित्रांनो. ह्याचा विचार तुम्ही करू नका. तुम्हाला आम्ही तुमच्या काही गोष्टीचा विचार आम्ही देखील करतो मित्रांनो. आपल्याला असं वाटतं की खूप अंतर लांब आहे मित्रांनो. नाही, अंतर बिलकुल लांब नाही. पनवेल स्टेशनपासून 7-1 किलोमीटरचं अंतर आहे, जास्त अंतर नाही आहे. डीमार्ट आहे ना, डीमार्टपासून तुम्ही पळसपे फाट्यावरून ताबडतोब, किती वेळ पण तुम्हाला लागणार नाही, एवढं ताबडतोब इथं तुम्ही पोचाल. आज तुम्हाला पण विचार करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. अवश्य विचार करा आमच्या या व्हिडिओचा. अवश्य तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. तुम्हाला पाठीमागं सांगितल्याप्रमाणे माझी मुलगी स्वतः इथं ऑफिसला जॉबला आहे मित्रांनो. तुम्हाला जेवढं काय सहकार्य आमच्याकडून करता येईल तेवढं आम्ही तुम्हाला अवश्य सहकार्य करू. तुम्हाला जर फ्लॅट रिजनेबल भावामध्ये देण्याची सुद्धा आम्ही व्यवस्था करून तुम्हाला देऊ. ही तुम्हाला खात्रीनं सांगतो की तुम्हाला ही संपूर्ण व्यवस्था करून देईन की तुमचं कसं या मुंबईसारख्या ओल्ड पनवेल सिटीसारख्या शहरामध्ये तुमचं छोटंसं एक स्वप्नातलं घर साकार होण्यासाठी आम्ही जेवढे आमच्यापरीनं प्रयत्न करता येतील तेवढे अवश्य तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करू मित्रांनो. मी पाठीमागं पण व्हिडिओ टाकले होते. मी आपले सर्वांची क्षमा मागतो मित्रांनो. माझा जे काय बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत होता मित्रांनो, त्याच्यामुळे मी आता विचार करून हा तुमच्यापर्यंत जो संपूर्ण व्हिडिओ पोचवतोय तो क्लिअर कट आणि सुंदर आवाजात आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी, पनवेलसारख्या ठिकाणी प्रदूषण विरहित जागेच्या ठिकाणी आपल्याला एक छोटंसं स्वप्नातलं घर मिळणार आहे मित्रांनो. आमच्या माध्यमातून, आमच्या वास्तुरचनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही संपूर्ण जेवढी व्यवस्था तुम्हाला चांगले, तुमच्या काही गोष्टी काय अडचणीच्या असतील ते प्रॉब्लेम, आम्ही बँकेचं लोन देखील करून देतो मित्रांनो. तुम्हाला ज्या बँकेचं लोन हवं त्या बँकेचं तुम्हाला लोन करून दिलं जातं. इंटरेस्ट रेट ऑफ कमी. फक्त तुमची IT मित्रांनो असायला हवी. जे काही डॉक्युमेंट लागतात त्या डॉक्युमेंटची तुमच्याकडून आम्ही अपेक्षा करतो. हे बघा, हे तुम्हाला जे दाखवलं आता, म्हणून तर इथं वरती ह्या बिल्डिंगच्या वरती टेरेसवरती येऊन तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवला. आतापर्यंत जे व्हिडिओ पोचवलेत मित्रांनो ते संपूर्ण त्या गेटपासूनचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले असतील. पण आता जे काही व्हिडिओ पोचवलो आहे ते निसर्गरम्य वातावरणातलं तुम्हाला संपूर्ण निसर्गरम्य वातावरण बघा दाखवतो. हे बघा, ह्या साईडला सुद्धा हे टेरेस आहे. आपण आता टेरेसवरती उभे आहोत मित्रांनो. आणि ह्या साईडला आपण गेलो तर आपलं आजिवलीचं व्हिलेजसुद्धा आपल्याला दिसेल. हे आपल्या आरिवलीमध्ये आपण आता उभे आहोत, टेरेसवरती उभे आहोत मित्रांनो. हे बघा, हे आरिवलीचं हे संपूर्ण विलेज आहे. हे जे तुम्हाला दिसतंय ना, ते संपूर्ण गाव घरं आहेत ना, ते आपल्या आरिवलीमधले आहेत मित्रांनो. हीच बघा, ते आपण आलो बघा त्या साईडनं. तो रोड बघा, अमेठी, इथून बघा अमेठी पण दिसते. ते सफेद दिसते ना बघा तिकडं त्या झाडीमध्ये, ते अमेठी युनिव्हर्सिटी आहे मित्रांनो. हा संपूर्ण निसर्गरम्य वातावरणातला
हा तुमच्यापर्यंत आम्ही व्हिडिओ पोचवतो आहे. एक छान प्रदूषण विरहित जागेच्या ठिकाणी या, एक छोटंसं स्वप्नातलं घर घ्या. जेवढं आमच्याकडून तुम्हाला सहकार्य करता येईल तेवढं आम्ही अवश्य करू मित्रांनो. हे बघा, ह्या बिल्डिंगचं नाव काय आहे? ही विराटनगरी आहे. विराटनगरी तिकडे. हां, ही विराटनगरी आणि ही वृंदावन आहे. हे बघा, ही समोरची आहे ना विराटनगरी आहे मित्रांनो, आणि ही आपले वृंदावन आणि ही समोरची आहे ती हां ती विराटनगरीचं आहे मित्रांनो. फेस 1 आपला ऑलरेडी रेडी आहे. हां, मग एक मिनिट, जरा मुलीच्या आवाजात पण तुम्ही जरा व्हिडिओ, कारण कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, मी आजपर्यंत तुमच्यापर्यंत सगळे व्हिडिओ पोहोचवले. तुमचं आतापर्यंत मला जेवढं सहकार्य मिळालं मी त्याबद्दल सर्वांचा दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो. तुम्ही मला आमच्या व्हिडिओला इतकं लाईक करता आणि आवडीनं व्हिडिओ आमचे पाहता. आम्ही त्याच्याबद्दल तुमच्याशी खरोखर मनापासून तुमच्या सर्वांचे ऋणी आहोत मित्रांनो. हे तुम्हाला जे संपूर्ण दाखवलं ते एक्सपर्ट आहे आणि MSRDC अप्रूव्हल आणि रेरा रजिस्ट्रेशन संपूर्ण ओरिजिनल सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. ज्या काही तुमच्यापर्यंत गोष्टी पोचवल्यात त्या सगळ्या ओरिजिनल आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे, कसल्याही प्रकारची काही अडचणी नाही आहेत. आपलं हक्काचं घर आपल्या हातापर्यंत, तुमच्या हातात चावी देण्यापर्यंत आम्ही तुमचं सगळी कामं करून घेऊ. एवढं आम्ही तुम्हाला हेल्प करण्याची आमची मनापासूनची तयारी आहे मित्रांनो. फक्त तुमचा आमच्यावरती विश्वास असायला हवा. आतापर्यंत तुम्ही विश्वास दाखवताय आणि असाच आमच्यापर्यंत विश्वास पोचावा आणि आम्ही तुम्हाला जेवढं आमच्याकडून सहकार्य करता येईल मित्रांनो तेवढं अवश्य सहकार्य करू. आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी या, अवश्य छोटंसं स्वप्नातलं घर घ्या. आणि मित्रांनो, मी तुमचा शतशः सर्वांचा ऋणी आहे. माझ्या तोंडून काही बोलण्यामध्ये काही मिस्टेक झाली असेल किंवा माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी मित्रांनो. मी तुमचाच आहे, मला सांभाळून घ्या मित्रांनो. अवश्य माझ्या मुलीकडून सहकार्य मिळेल, माझ्याकडून सहकार्य मिळेल, मुलाकडून सहकार्य मिळेल, माझ्या मिसेसकडून सहकार्य मिळेल. जेवढं तुम्हाला सहकार्य आम्हाला करता येईल मित्रांनो तेवढं सहकार्य अवश्य करू. आनंदी राहा, सुखी राहा, समृद्ध राहा आणि एक स्वप्नातलं घर, भले छोटासा एरिया घ्या, 1 RK घ्या, 1 BHK घ्या. जशी आपली परिस्थिती आहे तशा पद्धतीने तुम्ही घ्या. मिनी BHK आहे, 1 BHK आहे, 2 BHK आहे, 1 RK आहे. हाच जो तुम्हाला समोर जो दाखवतो ना हे एरिया, हे इंडिया बुलचं आहे मित्रांनो. इंडिया बुलमध्ये तुम्ही घर घेऊ शकता, असं मी म्हणणार नाही. इंडिया बुलमध्ये तिथेही पण घर घेऊ शकता, पण आपल्या कॅपॅसिटीचे बसतं आहे ते आम्ही. आणि हे तुम्हाला सांगतो, तुम्ही जर इतक्या वालात तर आमच्याकडं दुसऱ्या पण काय फॅसिलिटी आहेत. माझे काही मित्र आहेत, गडकरी म्हणून मित्र आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला जे समजा आपल्या ओल्ड पनवेल सिटीमध्ये जर घर घ्यायचं असेल, तुम्ही वाधवामध्ये घ्यायचं असेल वाधवामध्ये घेऊ शकता, आपल्या गोदरेजमध्ये पाहिजे गोदरेजमध्ये घेऊ शकता, तुम्हाला विचुंब्याला पाहिजे विचुंब्याला घ्या, कांजाड्याला हवं कांजाड्याला देऊ, उलव्याला पाहिजे उलव्याला देऊ. नव्या मुंबई सिटीमध्ये तुम्हाला घर मिळवून देण्याची संपूर्ण आमची रिक्स आहे मित्रांनो. इथं जर तुम्हाला लांब अंतर वाटतंय की आमची या साईटला व्हिजिट करा, तुम्हाला आवडलं, अत्यंत खूप चांगली साईट आहे आपली, या अवश्य घ्या. जर तुम्हाला लांब वाटत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, सांगा की दादा आम्ही एवढ्या लांब आलो होतो, थोडंसं अंतर आम्हाला लांब वाटते. मित्रांनो तेही तुम्हाला सहकार्य करू आपण. तुम्हाला जर त्या साईडला घ्यायचं असेल तर त्या साईडला सुद्धा सहकार्य करू. आपण डायरेक्ट बिल्डरला अटॅच आहोत, आपण कुठल्या एजंटच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी करत नाही मित्रांनो. डायरेक्ट बिल्डरला अटॅच आहोत आपण. आणि तुमच्या ज्या काही स्वप्न असतात ती साकार करण्याचे आम्ही 100% पुरेपूर प्रयत्न करू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून तुम्हाला एकदा हे एक्सप्रेस हायवे रोड दाखवतो. एकदा आपण पुन्हा बोलण्याच्या नादामुळं तुम्हाला ही साईड बघता नसेल आली तर अजून तुम्हाला दाखवतो आहे बघा. हे ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे आणि हा जो गेट दिसतोय तो भविष्यामध्ये आपण डायरेक्ट एक्सप्रेस हायवेला जॉईंट करणार आहोत मित्रांनो. आणि हे खालचं आहे ना, हे बघा इथं सुद्धा काही दिवसानंतर तुम्हाला बिल्डिंग उभी झालेली दिसेल. G+7ची बिल्डिंग होणार आहे मित्रांनो. कारण माझी मुलगी इथं काम करते ना, त्यामुळे तिला माहिती आहे मित्रांनो. इथं 1 BHK त्याची कॉस्ट वगैरे तुम्हाला हवी असेल तरी पण मुलीला कॉन्टॅक्ट करू शकता, तिला विचारू शकता, ती तुम्हाला संपूर्ण सहकार्य करेल. आणि तुमच्या स्वप्नातलं घर मित्रांनो आम्ही साकार करून देऊ. भरोसा ठेवा, विश्वास ठेवा आणि सहकार्य करा. आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही खरंच मनापासून हृदयापासून तुमचा ऋणी आहे मित्रांनो. हे बघा, हा संपूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये या, प्रदूषण विरहित जागेमध्ये या. आपल्या कुटुंबाला सुखी ठेवा. तुम्ही सुखी राहा, तुम्ही सुखी आम्ही सुखी मित्रांनो. असंच आनंदी राहा आणि आम्हाला सहकार्य करत चला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चित या, सहकार्य करा. हे बघा माझी मुलगी बघा आणि हे माझा मुलगा बघा मित्रांनो, लाजतायत तुम्हाला बघून.